रामराम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी ना मिल्क पावडरने मिठाई कशी बनावणी ती रेसिपी लई होऊन मी ती फक्त 5-7 मिनटं बनस आणि एकदम इझी रेसिपी. आणि आपला घरमा जो सामान राहता त्यांतूनच मिठाई बनस. त्यांसाठी फक्त मिल्क पावडर लागस, थोडंसं दूध लागस, बाकीने साखर वगैरे तर घरमाच रास. तर हे मिठाई बनवासाठी ना फक्त लागस 10 मिनटं. जो ते काढणं पडतंच ते तुम्ही काढणंच पडतील. रेसिपी मी सांगितलं त्यांसाठी ना मी वाटीवर ना मिल्क पावडर लिहिणं ते कढईमध्ये टाका. त्यांना ना साखर टाकी, साखरना पावडर जरी टाका तरी चालेल, साखर टाकी तरी चालेल. आणि दूध टाका ना, दूध एवढं टाका ना की ते सगळं मिक्स होईन. असं जास्त पातळ नाही करा ना, बस एवढंच पातळ व्हायला पाहिजे, एवढंच. त्याच्यानंतर ते छान होईन ना, बारीक गॅसवर मिक्स करतच राहा ना, हलवतच राहा ना, कारण ते चटकायला नको. त्यानंतर 1 चम्मच तूप टाका आणि ते गोळा व्हायला लागणार ना त्याला प्लेटमा काढी लेवा ना. ते खूप जास्त गरम राहस. प्लेटमा काढीची मी ना हातले पाणी लाई छान असं ना पीठ असं सॉफ्ट कर लेवा ना. मसळीशी वही घेते ना 2 गोळा तयार करले ना. 1 गोळा मी काजू, बदाम, पिस्ता, खजूर बारीक कट करीशीन टाकी दी ना मी. आणि ते मिक्स करले. जिथला पण तुमच्याकडे असतील ना ड्राय फ्रूट्स वगैरे, फक्त खजूर आहे ना ते मेन आहे, बाकीने काजू बदाम टाका ना, असतील तर नसतील तरी टाक चालीन, पण थोडंफार असं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सगळं मिक्स केली ना, खाली तूप लावा ना आणि ते गोळा तयार कर लेवा ना. थोडा जाड राहा गोळा, पण आपल्याकडे मिल्क पावडर थोडं कमी होतं म्हणून छोटंसंच बनणं. त्यानंतर मी पॉलिथिन आपली पिशवी राहता ती कापिलीन ती त्याला तूप लावा आणि दुसरा गोळा लिहिणं त्याला मस्तपैकी लाटी लेवा ना चौकनचं. लाटी लिहिणं त्यांवर ते ठी देवा ना मधमा आणि त्याला फोल्ड कर लेवा ना. आणि आता पिशवीलेच रॅप कर द्यावा ना नेमन. आता मी 15 मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. मनाकडनं ना मला दुसरं कामे गयतं म्हणून अर्धा तास ठेवाय गयतं. मला याद पडे की ते खूप जास्त टाईट होई गयतं, तर ते दोरावर कापायचं नाही राहतं म्हणून मला ना चाकूवर कापणं पडणं. फक्त 15 मिनिटच ठेवा, कारण ना ते खूप कडक होई असतात. कापावत नाही दोरावर, थोडं नरम पाहिजे जेणेकरून ते दोरावर बी छान कापाय जायला पाहिजे. एवढं इतकं टाईट होई गयतं ना जबरदस्त. तर मी जी गलती करी ती तुम्ही करू नका. पण छान लागणे ती मिठाई, वाटत नव्हती ही घर बनायले. आणि खूप टेस्टी लागणी, स्वस्तात मस्त. आपल्या गरीब लोकांसाठी तर बरीच आहे, चांगलीच आहे. नक्की बनावा. आणि जर रेसिपी आवडली चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट सगळं करा. आणि तुमच्या मैत्रिणीसला बी सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला, नक्की सांगा.